Yes, sir. Yes. So we'll get started. आपण लास्ट सेशन मध्ये काय बघितलं होतं? आपण जॉईन्स बघितले होते बेसिकली. ठीक आहे, आपले जॉईन्स खूप स्लो झालेले आहेत. मागच्या पूर्ण वीक मध्ये आपण फक्त जॉईन्स बघितले, बरोबर? मग आय होप की तुम्ही सगळ्यांनी प्रॅक्टिस केली असेल त्याच्यावरती, बरोबर ना? आपण कोणत्या कोणत्या टाईपचे जॉईन्स बघितले? वी स्टार्टेड फ्रॉम आउटर जॉईन्स अँड इनर जॉईन्स. ओके, मग आउटर जॉईनचे आपल्याकडे 3 टाईप पडतात. एक तर फुल आउटर जॉईन आहे, दुसरा आहे राईट आउटर जॉईन आणि तिसरा आहे लेफ्ट आउटर जॉईन. ओके, दिसते सगळ्यांना? स्क्रीन व्हिजिबल आहे सगळ्यांना? Yes. ओके, तर मग आपण काय केलं होतं? आपण बघितलं होतं हे सगळे जॉईनचे टाईप आपण मागच्या सेशन मध्ये बघितले होते. मग आता फुल आपला जो लेफ्ट आउटर जॉईंट आहे, ठीक आहे, लेफ्ट आउटर जॉईंट मध्ये काय होतं, कोणते रेकॉर्ड्स तुम्हाला मिळतात? जो पण तुमच्या लेफ्ट साईडचा टेबल असेल, लेफ्ट टेबलचे सगळे रेकॉर्ड्स तुम्हाला मिळतात, प्लस राईट टेबलचे जे पण मॅचिंग रेकॉर्ड्स असतील किंवा जे पण कॉमन रेकॉर्ड्स असतील ते तुम्हाला मिळतील, बरोबर? आता मॅचिंग किंवा अनमॅचिंग हे कशाच्या बेसवरती होतं? जॉईनिंग कंडिशनच्या बेसवरती होतं. ठीक आहे, जॉईनिंग कंडिशन म्हणजे काय? तुमचा ऑन क्लॉज. ठीक आहे, कोणत्या कॉमन कॉलम वरती तुम्ही जॉईनिंग करताय. आता हे दोन टेबल जर असतील तर आपली मॅन्डेटरी रिक्वायरमेंट काय आहे? तर दोघांमध्ये कमीत कमी एक कॉलम तरी काय पाहिजे? सेम पाहिजे, ज्यांच्या थ्रू आपण काय करू शकतो? मॅचिंग करू शकतो. सेम म्हणजे काय? त्यात डेटाने काहीतरी सेन्स केला पाहिजे. म्हणजे आता इथे बघा, इथे 111 साकेत अनालिस्ट आहे आणि डिपार्टमेंट नंबर याचा काय आहे? 10. आता हा 10 जर आपण दुसऱ्या टेबलमध्ये बघितला तर तो आपल्याला काय देतोय? त्याचं लोकेशन देतोय, त्याचं डिपार्टमेंट देतोय, बरोबर? म्हणजे हा डेटा काहीतरी सेन्स करतोय, आपल्याला काहीतरी याच्यातून आपल्याला आयडिया मिळते. तर मग अशा पद्धतीने आपण टेबल्स जॉईन करतो. ठीक आहे, हा झाला तुमचा लेफ्ट आउटर जॉईंट. लेफ्ट आउटर जॉईंट ज्यावेळेस तुम्हाला इंटरव्ह्यूवर विचारेल की बाबा लेफ्ट आउटर जॉईंट काय आहे किंवा लेफ्ट जॉईंट काय असतो, त्यावेळेस तुम्हाला असं सांगायचं आहे की हा एक जॉईनचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये आपण काय करतो? टेबल जॉईन करण्यासाठी लेफ्ट आउटर जॉईंट यूज करतो. पण लेफ्ट आउटर जॉईंटचा आउटपुट काय असेल? इट विल गिव्ह यू ऑल द रेकॉर्ड्स फ्रॉम द लेफ्ट साइड टेबल अँड मॅचिंग रेकॉर्ड्स फ्रॉम द राईट साइड टेबल. ठीक आहे, तसंच सिमिलरली राईट आउटर जॉईंट मध्ये काय होतं? याच्या ऑपोजिट, राईट साइडचा जो पण टेबल असेल त्याचे सगळे पण रेकॉर्ड्स असतील, जे पण असतील मॅचिंग किंवा अनमॅचिंग, ते सगळे मिळतील. प्लस लेफ्ट साइडच्या टेबलचे तुम्हाला फक्त मिळतील मॅचिंग रेकॉर्ड्स. ओके, हा आहे तुमचा राईट आउटर जॉईंट. आणि यातला तिसरा टाईप कोणता होता? फुल आउटर जॉईंट. फुल आउटर जॉईंट मध्ये काय मिळतं? की तुम्हाला टेबल मॅच असो किंवा नसो, तुम्हाला सगळे रेकॉर्ड्स त्याच्यामध्ये मिळतात, मॅचिंग प्लस अनमॅचिंग रेकॉर्ड्स. मग तुम्ही असं सांगू शकता, तर लेफ्ट आणि राईटचे मॅचिंग प्लस अनमॅचिंग रेकॉर्ड्स तुम्हाला फुल आउटर जॉईंट मध्ये मिळतात. ठीक आहे, जॉईनचा दुसरा टाईप होता इनर जॉईंट. इनर जॉईंट मध्ये काय मिळतं? फक्त दोघं टेबल मधले तुम्हाला कॉमन रेकॉर्ड्स मिळतात. ठीक आहे, आता याच्या बेसवरती आपण काय बघितलं? हे सगळे एक्झाम्पल्स बघितले होते. ठीक आहे, मग आपण बघितलं होतं हे सगळे एक्झाम्पल्स बघितले होते, त्यात आपण हे सगळे मॅन्युअली एक्झाम्पल्स घेतले. तुम्हाला हे पण सांगितलं होतं की इंटरव्ह्यू मध्ये जर इंटरव्ह्यूअरला तुम्हाला जॉईन्स वरती असेस करायचं असेल, म्हणजे जॉईन्स वरती तुम्हाला बघायचं असेल तुमचं जॉईनचं नॉलेज किती आहे, ठीक आहे, तर तो तुम्हाला बेसिकली अशा टाईपचे टेबल देईल. तो सांगेल की माझ्याकडे 2 टेबल आहे, ए आणि बी. ए मध्ये इतके रेकॉर्ड्स आहे, बी मध्ये इतके रेकॉर्ड्स आहेत. मग मला तुम्ही त्याचा इनर जॉईंट सांगा, राईट आउटर जॉईंट सांगा, लेफ्ट आउटर सांगा आणि फुल आउटर सांगा. तर मग हे सगळं आपण काय केलं होतं? बघितलं होतं, बरोबर? हे सगळं सगळे प्रिन्सिपल आपण क्लिअर केले, खूप सगळे एक्झाम्पल घेतले आपण. ठीक आहे, त्यानंतर आपण बघितलं होतं क्रॉस जॉईंट. ठीक आहे, आपण बघितले होते इक्वल टू ऑपरेटर असणारा जॉईन, इक्वी जॉईन, आणि दुसरा कोणता होता? नॉन इक्वी जॉईन्स. हे बघितले होते आपण. त्यानंतर आपण क्रॉस जॉईन बघितला होता. ठीक आहे, त्यानंतर आपण सेल्फ जॉईन बघितला होता आणि आपण बघितला होता नॅचरल जॉईन. ठीक आहे, तर हे सगळे जॉईनचे टाईप आपले झालेले आहेत. आता आपल्याला पुढे काय बघायचंय? एक स्टेप पुढे. आता आपण आपल्या सिलेबसच्या अंतिम सेक्शन मध्ये आहोत, ज्याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत? आपण ग्रुप बाय बघणार आहोत, आपण रँक, डेन्स रँक, काही विंडो फंक्शन्स असतील, ठीक आहे, ते बघणार आहोत. आणि व्ह्यूज बघणार आहोत. बेसिकली व्ह्यूज काय असतात? ठीक आहे, एकदम व्ह्यूज तर थोडासा थेरॉटिकल कन्सेप्ट आहे, ते आपण उद्या घेऊया. पण आज आपल्याला इम्पॉर्टंट काय बघायचं आहे?
ग्रुप बाय आणि हॅव्हिंग. ग्रुप बाय काय असतं आणि हॅव्हिंग काय असतं. ठीक आहे. जॉईन सगळे आहेत का? एव्हरीवन, थम्स अप. महेश, नीरज, जॉईन. यस सर. आता आपण पुढच्या सिलेबसच्या पुढच्या याच्यात जाऊया. ठीक आहे, जे की आहे तुमचे ग्रुप बाय आणि हॅव्हिंग. ठीक आहे, मी याला ग्रीन मार्क करतो. आपले जॉईन्स पण झालेले आहेत. जॉईन्स एकदा क्विकली इथे टाकून घ्यायचे कोणते कोणते होते, जे कसं थोडंसं इझी पडेल. ठीक आहे, आपण इथे सगळे जॉईनचे टाईप टाकून देऊया. मग आपण कोणते बघितले होते? आउटर जॉईन. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? झूम करू? यस सर. ठीक आहे, तुमचे होते आउटर जॉईन होता. आउटर जॉईनचे किती टाईप पडतात? मी हे रिपीट का सांगतोय? कारण का हे सगळं तुम्हाला लक्षात राहायला हवं. लेफ्ट राईट आणि हे फुल. लेफ्ट आउटर जॉईन, सॉरी स्पेलिंग मिस्टेक, लेफ्ट आउटर जॉईन आहे. ठीक आहे, तुमचा आहे राईट आउटर जॉईन, राईट आउटर जॉईन किंवा राईट जॉईन. ठीक आहे, आणि ज्यातला तिसरा टाईप आहे तुमचा फुल आउटर जॉईन. ठीक आहे, त्यानंतर आपण कोणता जॉईन बघितला होता? इनर जॉईन. ठीक आहे, इनर जॉईन्स काय देतात? मॅचिंग रेकॉर्ड्स देतात. ठीक आहे, हे सगळं रिव्हिजनसाठी आपण परत परत सांगतोय मी तुम्हाला, हे सगळं लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे, त्यानंतर आपण कोणते बघितले? ते इक्वी जॉईन्स. ओ सॉरी, इक्वी जॉईन्स. नंतर काय होता? नॉन इक्वी जॉईन्स. ठीक आहे, नंतर काय होतं? क्रॉस जॉईन. ठीक आहे, नंतर काय होतं? नॅचरल जॉईन. ओके, आणि काय होतं शेवटचा? सेल्फ जॉईन. सेल्फ. ठीक आहे, तर हे सगळे जॉईन्स आपण बघितले. आता आपल्याला बघायचं आहे ग्रुप बाय आणि हॅव्हिंग. ओके, तर आपण जाऊया. आता ग्रुप बाय काय असतं? ग्रुप बाय या शब्दावरून तुम्हाला काय समजतं? खूप इम्पॉर्टंट आहे ग्रुप बाय. ठीक आहे, ग्रुप बाय वरून तुम्हाला काय समजतं मला सांगा? ग्रुप बाय, ग्रुप हा शब्द म्हणजे काय? मिनिंग काय होतं ग्रुपचं? थोडक्यात ग्रुप बनवणे, बरोबर. ग्रुप बाय म्हणजे काय? थोडक्यात एखाद्या गोष्टीचा ग्रुप बनवणं. आता ग्रुप कोणत्या गोष्टींचा बनला जाऊ शकतो? जर जर मी असं म्हटलं, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी इथे एक डेटा सेट घेतो. ओके, फक्त याच्या मागचं प्रिन्सिपल काय ते समजून घ्या. क्वेरी करणं सोपं आहे. ठीक आहे, डिपार्टमेंट. ठीक आहे, एक सिंपल टेबल घेतो मी. ह्या टेबलकडे आपण आपला जो आहे त्याच्याकडे नंतर येऊया, पण हा एक सिंपल टेबल घेतो मी. ह्याच्यामध्ये सिरियल नंबर देतो 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे, ओके, हे आपले आहेत 3 4 5 6 7 8 10. ठीक आहे, माय फर्स्ट नेम इज राम. ठीक आहे, देन माय नेम, नेक्स्ट नेम इज माधव, अनिल, साहिल. ठीक आहे, हे सगळे माझ्याकडे नावं आहेत. ओके, आणि सी,
आता राम हे काम करतात HR डिपार्टमेंटमध्ये फॉर एक्झाम्पल. ओके, आपण एक इंजिनिअरिंग कॉलेजचं उदाहरण घेऊ. ठीक आहे, माझ्याकडे खूप सगळे हे रेकॉर्ड्स आहेत आणि हे डिपार्टमेंट आहे इथे. मग मी जर इथे सिव्हिल घेतलं, ओके, IT, ठीक आहे, हे IT आहे. थँक्यू. सिव्हिल, इलेक्ट्रिकल, IT, सिव्हिल, मेक, इलेक्ट्रिकल. ठीक आहे. आता आपल्याकडे आपण एकदम छोट्या फॉर्म मध्ये फक्त 11-12 रेकॉर्ड्स घेतलेत, जेणेकरून काय होईल आपल्याला समजेल आपण काय करतोय. ठीक आहे, सगळ्यांचं लक्ष आहे इकडे. आता सगळे आहेत जागेवरती? येस सर. येस सर. आता येस सर. डेटा बघून तुम्ही मला सांगा, मी कशाचा ग्रुप करू शकतो? मी जर असं म्हटलं की मला सिव्हिल मध्ये किती लोक काम करतात, ठीक आहे, हे हवंय. सिव्हिलचा एक ग्रुप बनवा, IT चा एक ग्रुप बनवा, ठीक आहे, बरोबर. मेकॅनिकलचा एक ग्रुप बनवा. ह्याच्यातल्या डिस्टिंक्ट व्हॅल्यू कोणत्या कोणत्या आहे? मेकॅनिकल आहे आणि इलेक्ट्रिकल आहे, बरोबर. याच्या व्यतिरिक्त काही आहे का? सिव्हिल आहे, IT आहे, मेक, इलेक्ट्रिकल, ठीक आहे, या सगळ्या डिस्टिंक्ट व्हॅल्यू. मग मी काय करू शकतो? ह्या ज्या डिपार्टमेंटच्या व्हॅल्यू आहेत यांचा काय करू शकतो? एक ग्रुप बनवू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी असं काढू शकतो की सिव्हिल मध्ये किती लोक आहेत. मग सिव्हिल मध्ये किती लोक आहेत आपल्याकडे? 1 2 3. ओके, मी हे 3 इथं असं आउटपुटला घेऊ शकतो. ठीक आहे, IT मध्ये किती लोक आहेत? 2 3. ओके, पुढे मेकॅनिकल मध्ये किती आहेत? 1 2. ओके, आणि इलेक्ट्रिकल मध्ये किती आहेत? 3. ओके, लक्षात आलं आपण कशाचा ग्रुप बनवला? सिव्हिल मध्ये किती लोक आहेत यांचा एक ग्रुप बनवला. सिव्हिल म्हणजे कसं? सिव्हिलच्या सगळ्या व्हॅल्यूज मी एका ठिकाणी आणल्या, मेकॅनिकलच्या एका ठिकाणी आणल्या, ITच्या एका ठिकाणी आणल्या आणि इलेक्ट्रिकलच्या एका ठिकाणी आणल्या. आता मी यांचं ऑर्डर वगैरे नंतर आपण क्वेरीमध्ये चेंज करू शकतो. ठीक आहे, लक्षात आलं का? आणखीन याच्यामध्ये अशी एक गोष्ट आहे. आता जर समजा इथे ज्यावेळेस आपण पुढचा इम्पॉर्टंट पॉईंट जो मला डिस्कस करायचा आहे तो असा आहे की ज्यावेळेस आपण ग्रुप बाय फंक्शन यूज करतो, ठीक आहे, त्यावेळेस आपल्याला काय यूज करायला लागतात? बेसिकली कोणते फंक्शन्स बरोबर आपण ग्रुप बाय यूज करतो? महेश? ऑर्डर. ऑर्डर तर ठीक आहे, फंक्शन्स आपल्याकडे सिंगल रो फंक्शन्स होते, आपल्याकडे स्ट्रिंग होते, आपल्याकडे न्यूमरिक होते, आपल्याकडे ऍग्रीगेट फंक्शन्स होते. मॅक्स, मिन. येस, आपण हे जे ग्रुप बाय आहे ते फक्त आपण कशासोबत यूज करू शकतो? ऍग्रीगेट फंक्शन सोबत. सिंगल रो साठी. ऍग्रीगेट फंक्शन सोबत यूज करू शकतो. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ऍग्रीगेट फंक्शनचं दुसरं नाव काय आहे? ग्रुप फंक्शन. बरोबर आहे का? बरोबर सांगितलं का? ऍग्रीगेट फंक्शनचं दुसरं नाव काय आहे? ग्रुप फंक्शन. ग्रुप फंक्शन्स. मग ग्रुप फंक्शन आहे तेच ग्रुप बाय मध्ये यूज होतात बेसिकली. ठीक आहे, मग आता आपल्याकडे ऍग्रीगेट फंक्शन्स कोणते आहेत? आपण बघितले होते. आपल्याकडे मीन, मॅक्स, काउंट, एव्हरेज, सम. मी इथे घेतो ते. ठीक आहे, सम आहे, मीन, मॅक्स, ऍव्हरेज आणि काउंट हे झाले आपले ऍग्रीगेट फंक्शन्स. आपण हे ऍग्रीगेट फंक्शनच इथे यूज करू शकतो. ठीक आहे, हे एक लक्षात राहू द्या. ठीक आहे, आता माझ्याकडे डेटा वाढला. आता माझ्याकडे समजा असा डेटा आहे सिव्हिल. ठीक आहे, सिव्हिल मध्ये ठीक आहे, आपण आता हे इथे अनालिसिस करण्यापेक्षा आपण आपल्या डेटाकडे येऊ. ठीक आहे, हे सॅम्पल तुम्हाला मी समजण्यासाठी घेतलं होतं फक्त. ओके, आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया. आता मला तुम्ही इथे सांगा, हा डेटा स्टुडंट टेबलचा डेटा बघून तुम्ही मला सांगा कोणत्या कॉलम वरती आपण ग्रुप बाय परफॉर्म करू शकतो? ग्रुपिंग कशाच्या बेसवरती होऊ शकते? क्लास वरती. बरोबर. म्हणजे मी कसं करू शकतो? एकतर इम्पॉर्टंट पॉइंट आहे, आपण तर ग्रुप बाय फंक्शन्स इथे यूज करायचे आपल्याला. ठीक आहे, ग्रुप फंक्शन्स यूज करायचे, सॉरी, किंवा ऍग्रीगेट फंक्शन्स.
मग जर मला काउंट करायचं असेल, ठीक आहे, ए चे किती रेकॉर्ड्स आहेत, हे झालं पहिलं रेकॉर्ड, हे झालं दुसरं रेकॉर्ड, हे झालं तिसरं आणि हे झालं चौथं रेकॉर्ड. मग त्यावेळेस मी काय करणार, काउंट यूज करून ग्रुप बाय क्लास या कॉलम वरती करणार, बरोबर. मग मला काय मिळणार, ए मध्ये किती रेकॉर्ड्स आहेत, ठीक आहे, आणि बी मध्ये किती रेकॉर्ड्स आहेत. मग ए मध्ये किती आहेत, हे 4 आणि बी मध्ये किती आहेत, 4. हे तुमचं आउटपुट असणार, ठीक आहे. हे ज्यावेळेस मी कोणतं फंक्शन यूज करतो, काउंट. मॅक्स फंक्शन यूज केलं तर काय होईल, स्कोर येस. मग आता ए मध्ये मिनिमम मॅक्सिमम स्कोर किती आहे, इथे 90 आहे, इथे 85 आहे. मग मॅक्सिमम कोणत्या दोघांमध्ये, 90 90. मग तिसरा रेकॉर्ड रिपीट, इथे 80 आहे, इथे 90 आहे. मोठा कोणता आहे, इथे 90. 90 चौथ्यामध्ये बघा, हे सेमच आहे. बेसिकली इथे काय येणार, मॅक्स मध्ये 90. आणि बी चे रेकॉर्ड्स बघा, बी मध्ये मॅक्सिमम स्कोर किती आहे, 90 आहे, 85 आहे, 70 आहे आणि 60 आहे. सो इथे पण किती असणार, 90. ओके. बेसिकली यांचा ग्रुप तर केला, पण ग्रुप करून आउटपुटला काय घेतलं आपण, हे घेतलं. ठीक आहे. इथे आता मीन बघूया. आता मिनिमम मीन म्हटल्यानंतर काय देणार बेसिकली तुम्हाला, त्या पर्टिक्युलर त्या ग्रुपमध्ये मिनिमम स्कोर. ओके. सो मिनिमम स्कोर किती आहे, व्हॉट इज द 80 मिनिमम 80 स्कोर फॉर ए, फॉर ए इट इज 80. सो ए साठी 80 असेल, बी साठी किती आहे, 60 बी साठी आहे 60. पण जर माझ्याकडे ह्या खूप सगळ्या डिव्हिजन असतात, आता हे इझी आहे आपल्याला बघणं की माझ्याकडे दोनच डिव्हिजन आहे, ए आहे, बी आहे, म्हणून मी डोळ्याने बघू शकतो. पण माझ्याकडे सी असेल, डी असेल, ई असेल, एफ असेल आणि प्रत्येकासाठी सी साठी विचार करा की 50 रेकॉर्ड्स आहेत, डी साठी 90 रेकॉर्ड्स आहेत. मग ते आपल्याला असं कंपॅरिझन आपण नाही करू शकत, बरोबर. मग त्याच्यासाठी ज्यावेळेस लार्ज स्केलमध्ये डेटा असतं त्यावेळेस आपल्याला कळतं की हे किती इफेक्टिव्ह. आता छोट्या डेटावरती तर आपण असं बघून सांगू शकतो मी, नाही का. ठीक आहे, आपण जे पण प्रॅक्टिस करतोय ती कमी डेटावरती करतोय आणि आपण ज्यावेळेस कंपनीमध्ये काम करतो त्यावेळेस आपल्याकडे मिलियन्स ऑफ रोज असतात. 1 मिलियन म्हणजे किती, 10 लाख येस, 1 मिलियन म्हणजे 10 लाख. ओके. ठीक आहे. आता माझ्याकडे चौथं फंक्शन कोणतं आहे, सम मॅक्स मीन ऍव्हरेज. ऍव्हरेज मध्ये काय येणार मला सांगा बरं, मीडियम व्हॅल्यू addition divided by 4 येस. मीडियम स्कोर मग ही जी 90 आहे प्लस 85, ओके, प्लस 80, ओके, आणि प्लस 90. मग हे किती असणार तुमचं, 87.5 आणि 4 4 जे पण असेल, ठीक आहे. ऍव्हरेज तुमचा इथे येईल, ठीक आहे. बीचं जे पण ऍव्हरेज असेल, ऍव्हरेज म्हणजे काय, मराठीमध्ये सरासरी म्हणतो आपण, ठीक आहे. सरासरी म्हणजे काय, नंबर ऑफ व्हॅल्यूजची ऍडिशन डिवायडेड बाय नंबर ऑफ व्हॅल्यूजचा काउंट. आता इथे 90 प्लस 85 प्लस 80 प्लस 90 डिवायडेड बाय 4, कारण ए साठी काउंट किती आहे, 4, 1 2 3 4, हा झाला तुमचा ऍव्हरेज. आणि सम मध्ये काय होईल, 90 प्लस 85 प्लस 80 प्लस 90, या सगळ्यांची सम तुम्हाला इथे येईल. बेसिकली हे आपण 5 जे पण तुमचे ऍग्रीगेट फंक्शन हे ग्रुप बाय मध्ये परफॉर्म करू शकतो. आता तुम्हाला कळलं की डेटा बघितल्यावर कळलं की आपण ग्रुप बाय कोणत्या कॉलम वरती करू शकतो, ठीक आहे. बेसिक अंडरस्टँडिंग झालेली आहे. आता आपण ऍक्च्युअल मध्ये कसं करायचं हे बघू, ठीक आहे. ऍक्च्युअल मध्ये करण्यासाठी आपल्याकडे स्टुडंट्स टेबल आहे, ठीक आहे. सेम टेबल माझ्याकडे आहे, ओके. सेम टेबल मी इथे घेतलेला आहे, ऑलरेडी टेबल क्रिएट केलेला आहे ज्याचं नाव आहे स्टुडंट्स, ओके. आता सेम ऑपरेशन आता लक्ष द्या इथे, ठीक आहे. पहिला पॉइंट आपण काय बघितला होता की ग्रुप बाय ज्यावेळेस आपण परफॉर्म करतो त्यावेळेस ते काय पाहिजे, आपल्याकडे असा एखादा कॉलम पाहिजे त्याच्यामध्ये आपण त्या डेटाला प्रिंट करू शकतो, ठीक आहे. पहिली रिक्वायरमेंट पाहिजे. आणि कोणते फंक्शन यूज करू शकतो आपण याच्यामध्ये, सर आवाज नाही clear यार इथे आवाज सगळ्यांसाठी नाही येते का क्लिअर, नाही येत सर आवाज. रिजॉईन करतो मी, सेम इश्यू आहे बहुतेक काहीतरी.
आता येतोय का आवाज प्रॉपरली? हा, येस येस. ठीक आहे. येस सर. तसं काही झालं तर मला सांगा. ठीक आहे. आता आपली पहिली रिक्वायरमेंट काय होती की आपल्याकडे डेटा असा पाहिजे की ज्याची आपण ग्रुपिंग करू शकतो, जो की आपल्याकडे ऑलरेडी आहे. दुसरी रिक्वायरमेंट काय आहे? ज्यावेळेस आपण ग्रुप बाय परफॉर्म करतो त्यावेळेस आपल्याला कोणते फंक्शन यूज करायचा अधिकार आहे? कोणते यूज करू शकतो आपण? ग्रुप फंक्शन. ॲग्रीगेट फंक्शन. ॲग्रीगेट फंक्शन्स किंवा ग्रुप फंक्शन्स. आता आपण पुढे जाऊया. ठीक आहे, मी काय करतो, हा माझ्याकडे डेटा आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये मला काय करायचं आहे, याच्यामध्ये मला ए चे आणि बी चे काय करायचे आहे, काउंट फाइंड करायचे. ठीक आहे, तर मग मी काय करतो, बेसिकली सिलेक्ट, इथे मी डॅश डॅश देतो. ठीक आहे, फ्रॉम, इथे मी स्टार घेऊ शकतो, इथे मी काही पण घेऊ शकतो. ठीक आहे, तर इथे मी तात्पुरतं काय घेतलंय, एक समजण्यासाठी डॅश डॅश. फ्रॉम टेबलचं नाव काय आपलं, स्टुडंट्स. ओके, आणि मी पुढे काय म्हणतो, ग्रुप बाय, कोणता कॉलम आहे आपल्याकडे ग्रुप बाय करण्यासाठी, कोणत्या कॉलम वरती ग्रुपिंग करायचं क्लास आहे? क्लास. क्लासवरती आपल्याला काय करायचं आहे, ग्रुपिंग. आता ज्यावेळेस मला ग्रुप बाय करायचं असतं त्यावेळेस मी इथे काय घेऊ शकतो, ह्या ब्लँक स्पेसच्या ऐवजी इथे मला काय घेता येतं, एकतर ॲग्रीगेट फंक्शन घेता येतं, नाहीतर काय घेता येतं, मला ग्रुप बाय मध्ये जो पण कॉलम घेतलेला आहे तो मला इथे घेता येतो. ओके, ग्रुप बाय कॉलम. पहिली रिक्वायरमेंट काय आहे, इथे मला एकतर ॲग्रीगेट फंक्शन घ्यायचंय कोणतं पण, म्हणजे सम मीन मॅक्स ॲव्हरेज काउंट, म्हणजे तुमचं ग्रुप फंक्शन. नाहीतर ते नसेल घ्यायचं तर मला काय घेता येतं, ग्रुप बाय मध्ये जो कॉलम आहे तो कॉलम मला घेता येतो. ठीक आहे, मग जर इथे मी स्टार यूज केलं तर माझं काम होईल का, ते एरर आउट होईल. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट्स ग्रुप बाय क्लास, काय होईल, नॉट अ ग्रुप बाय एक्सप्रेशन, एरर आउट झालं. मला इथे काय घ्यायला लागेल, पहिली रिक्वायरमेंट आहे की एकतर मला क्लास हा कॉलम इथे घ्यायला लागेल, नाहीतर मला काय घ्यायला लागेल, ॲग्रीगेट फंक्शन. जर मी आता सिलेक्ट क्लास फ्रॉम स्टुडंट केलं, ग्रुप बाय क्लास केलं, तर माझ्या आउटपुटला काय आलं बघा, डिस्टिंक्ट व्हॅल्यू आल्या का क्लासच्या, ए आणि बी. माझ्याकडे किती टाईपचे क्लासेस आहेत, किती क्लास आहेत माझ्याकडे, डेटा जर आपला बघितला, किती क्लास आहे माझ्याकडे, ए आणि बी. लक्षात आलं का तुमच्या, काय केलं मी, येस. सिलेक्ट क्लास फ्रॉम स्टुडंट ग्रुप बाय क्लास. आता मी इथे क्लासच्या ऐवजी दुसरा कॉलम घेऊ शकत नाही, मला घ्यायचा असेल तर तो मला कुठे इन्क्लूड करायला लागेल, इथे इन्क्लूड करायला लागेल. जर मला ग्रुप बाय. मला दुसरा कॉलम घ्यायचा आहे, फॉर एक्झाम्पल नेम इथे घ्यायचंय, तर मी तो घेऊ शकतो का, नाही. इथे घेतला म्हणजे मला कुठे घ्यायला लागेल, मग ग्रुप बाय कशाच्या बेसवरती झाला, क्लास आणि नेमच्या बेसवरती झाला. मग तुमचा डिझायर्ड आउटपुट चेंज झाला, कारण याच्यामध्ये काही युनिक नाहीये. ठीक आहे, मग मी हे इथून नेम काढतो आणि इथून पण नेम काढतो. ठीक आहे, पहिली रिक्वायरमेंट आहे, इथे जर तुम्हाला एखादा कॉलम घ्यायचा असेल तर तो तुमचा इथे पण पाहिजे. ठीक आहे, दुसरी रिक्वायरमेंट, इथं असणारा कॉलम एकतर आपण इथे घेतो, त्याच्या व्यतिरिक्त जर काही घ्यायचं असेल तर काय घ्यायचं, ॲग्रीगेट फंक्शन. जसं की फंक्शन्स. काउंट स्टार ॲग्रीगेट फंक्शन आपण बघितलं आहे, काउंट. ओके, मग काउंट स्टार तुम्हाला काय देईल, क्लासला काय करेल, तो ग्रुप करेल, ए चा एक ग्रुप, बी चा एक ग्रुप, बरोबर. मग ए मध्ये किती व्हॅल्यूज आहेत ते तुम्हाला काउंट करून देईल. जसं की आपण इथं काढलं होतं, ए मध्ये किती व्हॅल्यू होते, 4, बी मध्ये किती आहेत, 4, हे तुम्हाला आउटपुटला देईल. मग ते काय देईल बघूया आपण, आलं का, ए मध्ये किती व्हॅल्यूज आहेत, 4, बी मध्ये किती आहेत, 4. अशा पद्धतीने आपल्याला ग्रुप बाय यूज करायचं असतं. लक्षात आलं का, ग्रुप बाय मध्ये आपल्या रिक्वायरमेंट्स खूप सरळ आणि सोप्या आहेत, कन्फ्यूज व्हायचं नाही. याच्यामध्ये ग्रुप बाय नंतर जे पण कॉलम तुम्ही स्पेसिफाय करतात तो आपण सिलेक्ट मध्ये घेऊ शकतो, आणि त्याच्यासोबत काय घेऊ शकतो, आपण ॲग्रीगेट फंक्शन घेऊ शकतो. ठीक आहे, जर मला क्लास नसेल घ्यायचं देन ऑल्सो इट इज ओके. 4 तुम्हाला आउटपुटला तसाही मिळणार आहे. ठीक आहे, काउंट स्टार म्हणजे क्लासला ग्रुप बाय
क्लासचं ग्रुपिंग केल्यानंतर त्याचा काउंट मला मिळतोय आणि त्याच्यासोबत मला काय पाहिजे सिलेक्ट स्टेटमेंटमध्ये क्लास पण पाहिजे, तर तो पण घेऊ शकतो. अशा पद्धतीने आपलं ग्रुप बाय परफॉर्म केलं जातं. ठीक आहे. काउंट स्टारच्या ऐवजी मी दुसरं ऍग्रीगेट फंक्शन मला घ्यायचं आहे. आता मला काय घ्यायचं इथं, आय टेक मॅक्स ऑफ. आता डेटा बघा, मॅक्स ऑफ काय घेऊ शकतो बरं मी जर सॅलरी, सॉरी, स्कोर. येस, मग मी इथे ऍग्रीगेट फंक्शन तर घेतोय, पण त्याच्यासोबत मी काय घेतोय, क्लास. आणि क्लास का घेतला, कारण तो मी इथे ग्रुप बाय मध्ये सिलेक्ट केलेला आहे. मग मॅक्स ऑफ काय आहे तुमचं, स्कोर. मग त्याच्यासोबत ए मध्ये मॅक्सिमम स्कोर किती आहे, त्या ग्रुपमध्ये ए मध्ये मॅक्सिमम स्कोर आहे 90, बी मध्ये मॅक्सिमम स्कोर आहे 90. तेच तुम्हाला इथे आउटपुटला आलेलं आहे. ठीक आहे. सिमिलरली मॅक्सच्या ऐवजी जर मी मिनिमम स्कोर केला तर आपल्याला काय भेटेल, 80 आणि 60, जे की आपण ऑलरेडी काढलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपलं पुढचं फंक्शन आहे ऍव्हरेज. ऍव्हरेज स्कोरचा ऍव्हरेज हा आला तुमचा. ठीक आहे. आणि सम जर करायची असेल तर ही सम तुमची अशा पद्धतीनं ए मध्ये जे 4 रेकॉर्ड्स आहेत त्याची ही सम आहे आणि बी मध्ये जे 4 रेकॉर्ड्स आहेत त्याची ही सम आहे. सर सर तुम्ही मगाशी स्टार यूज केला होता ना, नाही का, सम साठी नाही, कुठल्यासाठी, काउंट साठी. मग काउंट साठी ज्यावेळेस स्टारच वापरायचा का, असं काही नाही? काउंट स्टार म्हणजे काय, नंबर ऑफ रोज देणार. काउंट स्टार कधी यूज करतो आपण, एच्या अच्छा, म्हणजे काउंट स्टार हे एकच आहे का? काउंट स्टार इज नथिंग बट, काउंट स्टार ज्यावेळेस आपण यूज करतो ना, तर तुम्हाला हा. पूर्ण रेकॉर्ड्सची काउंट देतो तुम्हाला. काउंट स्टार कसे फंक्शन करतं, इट विल गिव्ह यू काउंट ऑफ ऑल द रेकॉर्ड्स. जर ग्रुप बाय घेतलं तर ए मध्ये किती रेकॉर्ड्स आहेत आणि बी मध्ये किती रेकॉर्ड्स आहेत यांचा काउंट तुम्हाला देणार. ठीक आहे. मी जर काउंट अच्छा, म्हणजे स्कोर घेतला, काउंट साठी स्टार वापरू शकतो आणि बाकीचे जे आहेत त्याला मग त्या कॉलमचं नाव द्यावं लागतं का, म्हणजे सम? आता मी काउंट ऑफ स्कोर घेतलं तर मग काय आलं, सेमच आलं ना. ओके. काउंट ऑफ मी जर 1, लेट्स ट्राय विथ 1, काय आलं, छान. सेमच. काउंट ऑफ 2, 4. दुसरा एखादा कॉलम घेऊ, नेम घेऊ इथे, पण नेम मध्ये जर एखादी नल व्हॅल्यू असेल तर ते काउंट करणार नाही. सी, काउंट ऑफ नेम इज 4. म्हणजे काउंट स्टार आपण जनरली काउंट स्टार घेतो, काउंट 1 घेतलं तरी चालतं. ओके. आपण इंटरव्ह्यूला प्रश्न विचारू शकता. ठीक आहे. इनफॅक्ट मला विचारला होता, काउंट 1 असेल तर काय आउटपुट असेल आणि काउंट स्टार असेल तर काय आउटपुट असेल. ठीक आहे. तर हे त्याचं उत्तर तुमच्या समोर आहे. ओके, व्हेरी गुड क्वेश्चन महेश. ठीक आहे, जायचं पुढे. सर, आता पुढची गोष्ट, आपण इथून मागं काय बघितलंय, आपण असं बघितलं होतं, सिलेक्ट, एक बेसिक सिलेक्ट क्वेरी मला सांगा तुम्ही, की माझं जर समजा सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट्स, ही क्वेरी आपण कितीतरी वेळेस प्रॅक्टिस केलेली आहे. ठीक आहे. आता जर मला इथे वेअर कंडिशन टाकायची असेल, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट्स, मी काय टाकतो, कोणता वर्ड यूज करतो, वेअर क्लास इज इक्वल्स टू ए. मग याने माझा आउटपुट काय येईल, ज्याचा क्लास काय आहे, ए आहे, असेच रेकॉर्ड तुम्हाला आउटपुटला येतील. बरोबर, हे तर सगळ्यांना समजलं. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण हॅव्हिंग हा वर्ड यूज करतो, ज्यावेळेस आपण ग्रुप बाय यूज करतो, ओके, ग्रुप बाय मध्ये जर आपल्याला वेअर कंडिशन द्यायची असेल तर त्यावेळेस आपण वेअर हा वर्ड यूज करतो का, नाही. ग्रुप बाय मध्ये फक्त आपण काय वर्ड यूज करतो, ज्यावेळेस आपल्याला ग्रुप बाय स्टेटमेंटला वेअर कंडिशन द्यायची असते त्यावेळेस आपण काय यूज करतो, म्हणजे हॅव्हिंग. मग थोडक्यात काय असतं, ज्यावेळेस सिलेक्ट आपण यूज करतो त्यावेळेस आपण वेअर यूज करतो आणि ज्यावेळेस आपल्याकडे ग्रुप बाय असतं त्यावेळेस आपण हॅव्हिंग यूज करतो. आणि हाच प्रश्न मला रिसेंट इंटरव्ह्यू मध्ये विचारलेला आहे. ठीक आहे. ग्रुप बाय नाही, मला असं विचारलं त्यांनी, वेअर आणि हॅव्हिंगचा डिफरन्स सांगा. तर इतका बेसिक प्रश्न आणि इतकं सोपं विचारलं होतं. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की ज्यावेळेस आपण ज्यावेळेस सिलेक्ट कमांड यूज करतो त्यावेळेस आपण बेसिकली वेअर यूज करतो. ठीक आहे. पण जे आपल्याला हॅव्हिंग जर यूज करायचं असेल तर आपल्याला ते ग्रुप बाय सोबतच यूज करायला लागतं. कन्फ्युज करण्यासाठी विचारतील तुम्हाला की सिलेक्ट स्टार फ्रॉम
एम्प्लॉई टेबल फॉर एक्झाम्पल. ओके, हॅव्हिंग तिथे यूज करता येईल का? मग त्यात नाहीच यूज करू शकत आपण. आपले बेसिक रिक्वायरमेंट हा रूल आहे, लिहिलेला रूल असं समजा तुम्ही. आपण म्हणतो ना की जसं की मी तुम्हाला सांगितलं, आपल्याला ग्रुप बाय यूज करायचा असेल तर त्याच्यासोबत आपल्याला ॲग्रीगेट फंक्शन यूज करायला लागतात. किंवा दुसरी रिक्वायरमेंट काय होती, जे पण आपण ग्रुप बाय मध्ये कॉलम घेतला तोच आपल्याला सिलेक्ट मध्ये घ्यायला लागतो. हे मॅन्डेटरी आहे. तसंच मॅन्डेटरी असं की ग्रुप बाय जर आलं आणि तिथे जर कंडिशन द्यायची असेल तर काय घ्यायला लागतं? हॅव्हिंग. हॅव्हिंगचा Having वापर घ्यावा फक्त ग्रुप बाय पुरता असतो. ठीक आहे, हॅव्हिंगचा वापर कुठेपर्यंत असतो? फक्त ग्रुप बाय ग्रुप पर्यंत. बाय फंक्शन. आता सेम एक्झाम्पल मी घेतो. ठीक आहे, ठीक आहे. आता मी असं केलं, सिलेक्ट क्लास काउंट नेम फ्रॉम स्टुडंट्स ग्रुप बाय क्लास. आता इथे मी असं घेतो, मॅक्सिमम ऑफ मार्क्स. मार्क्स नाही आहे, स्कोर आहे ना कॉलमचं नाव. येस, हे बघा इथे लगेच एरर दिसतो आपल्याला, ओरा 00904 मार्क्स इनव्हॅलिड आयडेंटिफायर, सो इट इज स्कोर. आपल्या कॉलमचं नाव काय आहे? स्कोर. ठीक आहे, मॅक्सिमम स्कोर हा आपला 90 आहे. मिनिमम स्कोर किती आहे? वेगळा आहे का? मला फक्त मी डेटा याच्यासाठी फिल्टर आउट करतोय की मला पुढे कंडिशन द्यायची आहे. ठीक आहे, सिलेक्ट क्लास मिनिमम स्कोर फ्रॉम स्टुडंट्स ग्रुप बाय क्लास. ग्रुप बाय मध्ये जी फील्ड आहे तीच आपली सिलेक्ट मध्ये आहे. ओके, आणि दुसरं काय आहे? ॲग्रीगेट फंक्शन. ओके, मी जर आता इथे म्हटलं हॅव्हिंग minimum of score greater than 7. लक्षात आलं? त्याच्यातून मी काय केलं, त्याच्यातून वेअर क्लॉज दिला. जसं आपण सिलेक्ट मध्ये वेअर क्लॉज देत होतो ना, एक स्पेसिफिक रिक्वायरमेंट की सॅलरी इज इक्वल्स टू 5000, सॅलरी शुड बी ग्रेटर दॅन 50,000, सॅलरी शुड बी बिटवीन 50 and 70,000. तसंच मी फक्त वेअरच्या ऐवजी काय यूज केला? हॅव्हिंग वर्ड यूज केला. का केला? बिकॉज ग्रुप बाय सोबत आपल्याला वेअर यूज नाही करायला लागत, आपल्याला हॅव्हिंगच यूज करायला लागतं. मी काय बोललो? हॅव्हिंग मिनिमम स्कोर, जो की आपण इथे घेतलेला आहे, दॅट इज ग्रेटर दॅन 70. ठीक आहे, तसं नसतं घेतलं तर माझ्याकडे किती रेकॉर्ड आले? 2 रेकॉर्ड आहे, ए आणि बी. पण मला हॅव्हिंग सोबत जर ते घ्यायचे असेल तर मी अशा पद्धतीने घेतलं. इथे मी काही दिलं? कंडिशन दिली. लक्षात आलं का हॅव्हिंग का यूज केला आपण? याच्यावरती खूप प्रॅक्टिस करायची तुम्हाला. हॅव्हिंग आणि वेअर मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही, आणि कन्फ्यूज होण्यासारखं नाहीच आहे. ग्रुप बाय सोबत काय यूज होईल? हॅव्हिंग. बाकी सगळीकडे काय यूज होतो? वेअर. ओके, काही नाही, इझी आहे खूप सगळं. ठीक आहे, आता पुढचं एक्झाम्पल आपण घेऊ. सिलेक्ट, आता याच्यातच मी मॉडिफिकेशन करतो. आपल्याकडे कोणतं होतं? ॲव्हरेज ऑफ स्कोर घेतो मी. ठीक आहे, ॲव्हरेज ऑफ स्कोर काय आहे? ठीक आहे, हे नको आहे मला सध्या. ओके, मी हॅव्हिंग पण काढतो, ग्रुप बाय क्लास. ठीक आहे, आणि जर मला फक्त 80च्या अबोव ॲव्हरेज स्कोर पाहिजे असेल तर काय देणार मी? हॅव्हिंग ॲव्हरेज स्कोर ठीक आहे, मग ते जे तुमचे रिझल्ट फिल्टर आउट होऊन येणार ते याच्या बेसवरती येणार. ठीक आहे, ग्रुप बाय समजलं सगळ्यांना? ग्रुप बाय मध्ये काही इश्यू आहेत का? ग्रुप बाय बेसिकली आपण काय करतो, डेटाला एका पर्टिक्युलर फॉर एक्झाम्पल डिपार्टमेंट वाईज आपण त्यांना ग्रुपिंग करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एम्प्लॉईजचा डेटा आहे, ठीक आहे, पॅन इंडिया लेवलचा आहे, तर मग त्यांना आपण स्टेट वाईज ग्रुपिंग करू शकतो की महाराष्ट्रामध्ये काम करणारे एम्प्लॉय माझे इतके आहेत. ठीक आहे, मी त्यांना सिटी वाईज ग्रुपिंग करू शकतो. फॉर एक्झाम्पल माझी कंपनी आहे एक XYZ कंपनी, आणि त्याच्यामध्ये 1000 एम्प्लॉय काम करतात. मग मला त्यांचा सिटी वाईज डेटा हवा आहे, मग मी त्यांना सिटी वाईज त्यांचं ग्रुपिंग करू शकतो की पुण्यामध्ये माझे किती एम्प्लॉय आहेत. ठीक आहे, आणि त्यांच्यावरून डेटा काढू शकतो की पुण्यामध्ये असणारे एम्प्लॉय मॅक्सिमम सॅलरी किती घेतात, मिनिमम सॅलरी किती घेतात, त्यांचा काउंट किती आहे. बरोबर, परत त्यांच्यामध्ये
ॲव्हरेज सॅलरी किती आहे, पुण्याच्या लोकांची ॲव्हरेज सॅलरी जास्त आहे की दिल्लीच्या लोकांची ॲव्हरेज सॅलरी जास्त आहे की मुंबईच्या लोकांची जास्त आहे. मग हे सगळं आपण कशाच्या बेसवरती करू शकतो, त्या डेटाला आपण ग्रुप करू शकतो, बेसिकली ग्रुप बाय. ठीक आहे, हे झालं तुमचं ग्रुप बाय आणि हाविंग. इझी आहे, फक्त प्रॅक्टिस करायला लागेल. सर हा. सर ते ग्रुप बाय फंक्शन मध्ये आपण जो कॉलम चूज केलाय क्लास, तो एकच कॉलम चूज केला जातो का, त्याच्यावरच ऑपरेशन होतं सर्व? ग्रुप बाय मध्ये करू शकता तुम्ही, बाकीच्या कॉलम वरती पण ग्रुपिंग करू शकतो ना आपण. सी फॉर एक्झाम्पल, आता त्यातलं तुम्हाला एक आणखीन एक्झाम्पल दाखवतो मी. ग्रुप बायचा यूज कुठे होतो. ठीक आहे, आता माझा सिलेक्ट स्टार फ्रॉम. ठीक आहे, आता मी काय करतो, ही जी रेकॉर्ड आहे 1 नंबरचं स्टुडंट आय डी, मी हे परत एकदा घेतो आणि त्यानंतर ग्रुप बाय आपण फक्त एका कॉलम वरती घ्यायचं की जास्त ते पण बघू. ठीक आहे, मी हे एक रेकॉर्ड इन्सर्ट करायचा ट्राय करतो. काय कसं करायला लागेल मला, इन्सर्ट इंटू टेबलचं नाव स्टुडंट व्हॅल्यूज काय आहे, एलाइस 98 90 आणि ए. बरोबर आहे का सगळं, एक्झिक्यूट करू. बरोबर आहे, इन्सर्ट इंटू स्टुडंट व्हॅल्यूज 1 एलाइस 90 ए. काय चुकलं याच्यामध्ये, ए ला सेमीकॉलन करायला. परफेक्ट. जे पण आपले स्ट्रिंग आहे त्याला आपल्याला सिंगल कोट मध्ये घ्यायला लागेल. ओके, एक्झिक्यूट करतो. सी 1 रो इन्सर्टेड. याला मला काय करायला लागेल, कमिट करायला लागेल. याला कमिट करतो आणि मी आता म्हणतो सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट्स. ओके, आता सी, आता मला आउटपुटला काय येईल तुम्ही सांगायचंय. ठीक आहे, सिलेक्ट एक डॅश डॅश फ्रॉम स्टुडंट्स. ओके, ग्रुप बाय. ग्रुप बाय कशाने घेतो मी, स्टुडंट आय डी, स्टुडंट अंडरस्कोर आय डी आहे. ओके, त्यानंतर आहे तुमचं नेम, नंतर आहे स्कोर आणि नंतर आहे क्लास. हे सगळ्यांनी मी काय केलं, जितके पण कॉलम्स माझ्याकडे होते सगळ्यांनी ग्रुप बाय केलं. ठीक आहे, आता मी इथे काय घेऊ शकतो, ऍज पर रूल मी इथे काय घेऊ शकतो, सिलेक्ट स्टुडंट आयडी, नेम, स्कोर, क्लास सगळं. इकडे कॉलम येते इकडे. हा, हे याच्यातले मी कॉलम्स इथे घेऊ शकतो किंवा मी काय घेऊ शकतो, स्टार काउंटर घेऊ शकतो. मग ह्या सगळ्यांचं जर मी असं ठरवलं की ह्या सगळ्यांनी मला ग्रुपिंग करायचं, ग्रुप बाय करायचं, आणि मला त्यांचं काय हवंय, काउंट स्टार पण हवंय, मग माझं आउटपुटला काय येतं बघा बरं. एका पर्टिक्युलर कॉलम साठी किती आहेत हे तुमचे. सी, मी हे पण घेतो. काउंट स्टार म्हणजे काय, तुम्हाला डुप्लिकेट व्हॅल्यू कशा काढायच्या हे दाखवतोय मी. ओके, ट्राय दिस. सी, आता बघा, माझ्याकडे जो प्रॉपर डेटा होता. ओके, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, ज्यावेळेस मी फक्त इथे एकच ग्रुप घेतला होता स्टार्टिंगला, कशावरती घेतला होता आपण, क्लासवरती घेतला होता. मग क्लासच्या मला काय भेटल्या, युनिक व्हॅल्यू भेटल्या, बरोबर ना, ए आणि बी. पण आता मी ग्रुप बाय कशावरती केलंय, स्टुडंट आयडी पण घेतलाय, नेम पण घेतलाय, स्कोर पण घेतलाय. मग युनिक व्हॅल्यू कशाच्या बेसवरती भेटेल मला, ह्या चारही कॉलम मधल्या युनिक व्हॅल्यू मला पाहिजे. लक्षात आलं का. मग तुम्ही जर बघितलं असेल, आपण एक रेकॉर्ड हे दोनदा टाकलं होतं. कोणतं, हे 1 एलाइस 90 ए. आता हे आउटपुट मध्ये किती वेळेस आलं, जर ग्रुप बाय घेतलं असल्यामुळे आउटपुट मध्ये एकदाच आलं. पण एक वेळा. किती वेळा आलेलं आहे मला हे इथे कुठे दिसतं, काउंट स्टार मध्ये दिसतं. हे रेकॉर्ड किती वेळेस आलेलं आहे. जसं ज्यावेळेस आपण क्लासला ग्रुप बाय केलं तर, आणि काउंट स्टार इथे फक्त घेतला, काउंट स्टार आणि क्लास. मग क्लासमधले कॉलम्स मला कशाने दिले होते, काउंट स्टारने दिले होते. क्लास किती वेळेस आहे ते, ए किती वेळेस आहे, बी किती वेळेस आहे. पण आता स्टुडंट मध्ये ग्रुप बाय मी या 4 फील्डनं केला. 4 फील्डनं केल्यामुळे मला काय झालं, इथे 4 फील्ड मधले डिस्टिंग म्हणू शकतो आपण, 4 कॉलम मधल्या डिस्टिंग व्हॅल्यू तुम्हाला हा एकदाच आला. सी, ठीक आहे, लक्षात आलं का. आपण ग्रुप बाय मल्टिपल फील्ड्सनी केल्यानंतर आपण डुप्लिकेट रिमूव्ह करण्यासाठी याचा वापर करू शकतो.
इंटरव्ह्यूअर विचारू शकतो तुम्हाला की डुप्लिकेट व्हॅल्यू तुम्ही कशा फाइंड आउट कराल. तर मग डुप्लिकेट फाइंड आउट केली ना मी. तुमचं आउटपुट बघून तुम्हाला कळतं का डुप्लिकेट कोणत्या कॉलम मध्ये डुप्लिकेट आहे आपल्याकडे, ज्याचा काउंट स्टार 1 पेक्षा जास्त आहे. मग जर मी इथे असं टाकलं पुढे हॅव्हिंग काउंट स्टार ग्रेटर दॅन 1, एकच व्हॅल्यू आली माझ्याकडे. डुप्लिकेट फाइंड आउट झाले का? डुप्लिकेट दिसला का? लक्षात आलं का कसा डुप्लिकेट फाइंड आउट केला आपण? मी काय केलं, येस. पायचा यूज केला, सगळ्या कॉलमनी ग्रुपिंग केलं. मग आउटपुटला मला फक्त युनिक ह्या सगळ्या कॉलम मधल्या युनिक व्हॅल्यूज भेटल्या. ए जरी 2 रेकॉर्ड मध्ये आला असेल पण त्यांचं फर्स्ट नेम वेगळे आहे ना. लक्षात आलं का? म्हणून हे 4 कॉलम्स. ओके, हा तुमचा आउटपुट. आता हे जर समजा काढलं, हा तुमचा बेसिक आउटपुट. सी स्टुडंट आयडी, नेम, स्कोर, क्लास यांच्यामध्ये एकही व्हॅल्यू डुप्लिकेट आलेली नसणार. हा 90 डबल आले, ए डबल आला मान्य आहे, पण त्याच्यासाठी स्कोर तर वेगळा आहे ना. बरोबर, ए डबल आला पण त्याच्यासाठी फर्स्ट नेम तर वेगळं आहे ना. ठीक आहे, ए डबल आला पण त्यांचा स्टुडंट आयडी तर वेगळा आहे ना. म्हणजे आपण 4 कॉलमनी ग्रुपिंग केलेलं आहे इथे. ठीक आहे, याच्यावरती प्रॅक्टिस करा. ग्रुप बाय वरती जितकी जास्त प्रॅक्टिस करू शकाल तितकी करा. ओके, ग्रुप बाय आणि हॅव्हिंग वरती. ठीक आहे, काही क्वेश्चन आहेत का याच्यावरती अजून? एनी क्वेश्चन्स? हर्ष, दीपक, महेश? सर ते आपण अलाइस 190 आणि 1 परत एकदा इन्सर्ट केलं ना, मग ते इथं का दिसत नाही बरं या कॉलम मध्ये, म्हणजे या टेबल मध्ये? मग तेच सांगतोय ना, ते दोनदा जरी असलं आपण काय हा केलं, त्यांचं ग्रुप बाय केले ना आपण. हा, त्याच्यामुळे ते एकदा दिसत. ते फक्त युनिक व्हॅल्यूज दाखवल, पण तू इथे काउंट येस येस, म्हटल्यामुळे त्यांचं काउंट काउंट दोनदा येणार त्याचा. येस येस. ही रो 2 वेळेस आलेली आहे इथे, बाकी सगळ्या रो एकदाच आलेल्या आहे, पण ही दोनदा आलेली आहे. याच्यामुळे काय झालं, हे रेकॉर्ड तुझ्याकडे 2 वेळेस प्रेझेंट आहे असं तू म्हणू शकतो ना, जर टेबल बघितलं. येस येस. सी हे आणि हे दोनदा आलंय ना, मग तेच हा येस येस. भेटलं. सी दोनदा आलेला आहे रेकॉर्ड. ओके, याच्यावरती प्रॅक्टिस करा, थोडीशी समजून जाईल. आय होप Yes, तुमचे sir. बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील याने, की ग्रुप बाय काय असतं, येस सर. आपण इथे काय यूज करू शकतो, इथे हेच कॉलम का घेतले. मी जर इथून क्लास काढून टाकला, ठीक आहे, आणि इथे क्लास ठेवला तर चालेल का? ही क्वेरी बरोबर आहे का मला सांगा. ग्रुप बाय स्टुडंट आयडी, नेम, स्कोर, ही क्वेरी नाही नाही. नाही, कारण का ग्रुप बाय मध्ये मी 3 फील्ड घेतले, पण मी इथे कोणत्या फील्ड घेऊ शकतो सिलेक्ट मध्ये? एक तर ग्रुप बायच्या फील्ड घेऊ शकतो किंवा काउंट स्टार म्हणजे तुमच्या ऍग्रीगेट फंक्शन घेऊ शकतो. सम, मिन, मॅक्स, ऍव्हरेज, काउंट. हा क्लास कुठून आला? एकतर मला इथून क्लास कट करायला लागेल किंवा इथं क्लास ऍड करायला लागेल. ठीक आहे, क्लास असेल तर ते एरर आउट होणार, ते चालणार नाही. सी नॉट अ ग्रुप बाय एक्सप्रेशन. ठीक आहे, एकतर मला हे क्लास इथून काढायला लागेल आणि जर ठेवायचं असेल तर पुढे ऍड करायला लागेल. ठीक आहे, तर तुम्ही याच्यावरती प्रॅक्टिस करा. इझी आहे ग्रुप बाय, काही जास्त हार्ड नाही आहे, फक्त तुम्हाला त्याला वेळ द्यायला लागेल थोडस. ठीक आहे, काही क्वेश्चन नसेल तर पुढे जायचं का? चालेल. ओके, आपल्याला येस सर. विंडोज फंक्शन बघायचे. विंडोज फंक्शन मध्ये जे इम्पॉर्टंट आहे आज जे आपण बघणार आहोत ते आहे तर रँक आहे तुमचा, आणि दुसरा आहे डेन्स रँक. ठीक आहे, खूप इझी आहे, इम्प्लिमेंट करणं इझी आहे. याच्या मागचं प्रिन्सिपल आपल्याला समजून घ्यायला लागेल, हे काम कसं करतं. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण इकडे येऊया. आता माझ्याकडे एक सॅम्पल डेटा आहे. ठीक आहे, माझ्याकडे हे सॅम्पल डेटा आहे जो की मी कोणत्या ऑर्डर मध्ये अरेंज केलेला आहे ऑलरेडी. कोणत्या फॉर्मॅट मध्ये दिसतो, कोणत्या ऑर्डर मध्ये दिसतो? असेंडिंग आहे की डिसेंडिंग आहे? Descending. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा हे स्टुडंटचे मार्क्स आहेत, 100 पैकी कुणाला किती मार्क्स पडले, तो फक्त एकच कॉलम मी घेतला. ठीक आहे, आपल्याला जर आपण स्कूलमध्ये गेलो तर कुणाचा पहिला नंबर, कुणाचा दुसरा नंबर, हे कशाच्या बेसवरती डिसाईड करतो आपण? किती मार्क्स पडले ह्याच्या बेसिसवरती डिसाईड करतो. बरोबर, मग आपल्याला ठरवायला लागतं की आपल्याला कोणत्या कॉलम वरती रँकिंग करायची. फॉर एक्झाम्पल इथे आपण रँकिंग करायची असेल तर कोणत्या कॉलम वरती करू शकतो? स्कोर वरती करू शकतो. ठीक आहे, रँक म्हणजे काय?
थोडक्यात सगळ्यात जास्त जे आहेत त्याला पहिला नंबर आला पाहिजे, नंतर दुसरा आहे त्याला दुसरा, तिसऱ्याला तिसरा, चौथ्याला चौथा. आता रँकचे थोडेसे टाईप पडतात, 2 टाईपचे रँक्स आहेत. ठीक आहे, ते कसे? सी, एक तर रँक आहे, दुसरा डेन्स रँक आहे. आजच दुपारी 2:30 वाजता इंटरव्ह्यू होता माझ्या मित्राचा. ठीक आहे, तर त्याला हा प्रश्न विचारला होता, डिफरन्स बिटवीन रँक अँड डेन्स रँक. आम्ही सोबत बसलेलो होतो आणि त्याला इतका बेसिक प्रश्न विचारला होता, त्याने दिलं, बरोबर उत्तर दिलं, पण त्याचा एक्सपिरियन्स आहे अराउंड 6 इयर्स. ओके, आणि त्याला इन्फोसिस साठी हा प्रश्न विचारला होता, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन रँक अँड डेन्स रँक. मी जे पण क्वेश्चन सांगतो ते सगळे लिहून घ्या. ठीक आहे, हे इंटरव्ह्यूच्या दृष्टीने तुम्हाला विचारणार नाही की रँक कसा काढायचा, क्वेरी सांगा, हार्डली एखादा विचारेल, पण या दोघांमधला डिफरन्स विचारेल. ठीक आहे, तर रँक काय असतो महेश? जास्त मार्क पडले तो हवा म्हणजे 1 नंबर आहे असं. पण इंटरव्ह्यूवरने विचारल्यानंतर तुम्ही असं नाही म्हणू शकत ना 1 नंबर येतो, 2 नंबर येतो. तुम्हाला त्याला एक टर्म मध्ये सांगा. नाही सांगता येणार. ठीक आहे, ही आहे तुमची कंटिन्युअस, सॉरी, ही आहे तुमची नॉन कंटिन्युअस रँकिंग मेथड. ठीक आहे, नॉन कंटिन्युअस रँकिंग मेथड. ओके, नॉन कंटिन्युअस रँकिंग मेथड. आणि ही काय आहे? डेन्स रँक, कंटिन्युअस आहे. म्हणजे काय आहे? ठीक आहे, आपण इथे प्रिन्सिपल क्लिअर करून घेऊ, आपलं बेसिक अंडरस्टँडिंग या कन्सेप्टचं, मग आपण बघू ते कसं इम्प्लिमेंट करायचं. ठीक आहे, आता मला सांगा, ज्याचे सगळ्यात जास्त मार्क, बरोबर, त्याचा रँक काय असणार? पहिला. हे तर मान्य. क्लासमध्ये इतके स्टुडंट्स आहे, माझ्या सगळ्यांचं लक्ष आहे का इकडे? एव्हरीवन? येस येस सर. क्लासमध्ये इतके स्टुडंट. ठीक आहे, ज्याला 95 मार्क त्याला निर्विवादपणे पहिला नंबर, ज्याला 90 त्याचा नंबर किती असणार? दुसरा. बरोबर, 85 रँकचे माझ्याकडे 2 आहे. 85, आता पहिल्या नंबरला 95 मार्क पडले, ठीक आहे, दुसऱ्या नंबरला 90 भेटले, ठीक आहे, तिसऱ्या नंबरसाठी तर आता 2 जण आहे, 85-85. मग मी असं म्हणू शकतो का की हा 85 ला मी तिसरा देतो आणि याला चौथा देतो? असं कधी होईल का? दोघांना मला काय द्यायला लागेल? दोघांनाही मला तिसरा रँक द्यायला लागेल ना? आणि बरोबर आहे की नाही? येस सर. येस. बरोबर. येस सर. ठीक आहे, ओके. नंतर दोघांना जर तिसरा रँक दिला मी, नंतरचा रँक मला काय द्यायला लागेल? त्यानंतर ज्याला 85 मार्क आहे, 4 द्यायला लागेल. ठीक आहे, पण 4 मी देतो फक्त डेन्स रँक मध्ये. ज्यावेळेस मी ह्या चुकीच्या कॉलम मध्ये ह्या व्हॅल्यू टाकल्या, मी इथे टाकतो. ठीक आहे, 95 रँक असणाऱ्याला 95 मार्क्स असणाऱ्याला पहिला नंबर, 90 मार्क्स असणाऱ्याला दुसरा नंबर, 85 असणाऱ्यांना तिसरा नंबर. नंतर चौथा नंबर कुणाला? ज्याला 80 मार्क आहे. बरोबर, बरोबर ना? चौथा नंबर कुणाला? ज्याला 80 मार्क. येस सर. 76 साठी तर माझ्याकडे परत 2 लोक आहेत, मग त्याचा रँक कसा देऊ मी? 5. आणि याला काय द्यायचं मला? 6. ही रँकिंग मेथड झाली. ही झाली तुमची कंटिन्युअस रँकिंग मेथड. हे झाली तुमचे डेन्स रँक बेसिकली. आता याच्यामध्ये काय असतं? डेन्स रँक मी सांगतो तुम्हाला आता. रँक आणि याच्यामध्ये डिफरन्स काय? ओके, सी, माझ्याकडे 2 प्रकारचे रँक असतात, एक तर रँक आहे आणि दुसरा आहे डेन्स रँक. मी जसं म्हटलं तुम्हाला, कंटिन्युअस रँकिंग मेथड आहे आणि ही एक नॉन कंटिन्युअस. आता हे ठीक, हे तुम्हाला समजलं, हे समजले सगळ्या व्हॅल्यूज कशा आल्या. आता मी ह्या कॉलम वरती, आता मला सांगा, याला 95, याचा रँक किती असेल? 1. ओके, 90 चा असेल दुसरा, याचा असेल तिसरा. आता रँक आणि डेन्स रँक मध्ये डिफरन्स एवढाच आहे, हा काय आहे? नॉन कंटिन्युअस आहे. मग मला इथे काय करायला लागतं? चौथ्याच्या ऐवजी किती घ्यायला लागेल? इथे 2 ऑलरेडी माझे कंझ्युम झाले, पहिला, दुसरा, तिसरा. ठीक आहे, पण इथे 2 कंझ्युम झाले, मग मला मध्ये किती एक सोडून द्यायला लागेल? चौथा सोडून द्यायला लागेल मला. ठीक आहे, चौथा का सोडला? कारण इथे ऑलरेडी 2 आले, तिसरा आणि मग हे 3 ला जर 2 गेले तर मला 1 मध्ये सोडून द्यायला लागेल. हा झाला तुमचा 5वा. मग हा कितवा असेल? 6वा
6वा. कारण यांची मार्क्स तर सेम आहे. मी म्हणू शकत नाही की हा 76 माझ्या जास्त लाडाचा आहे, मी याला 6वा रँक देतो, याला 7वा देतो, असं तर नाही आहे. दोघांना मला रँक सेमच द्यायला लागेल. पण रँक मध्ये काय होईल, तुम्हाला एक काय करायला लागेल, नॉन कंटिन्युअस असल्यामुळे एक परत मध्ये सोडून द्यायला लागेल 76 नंतर. म्हणजे 76 चा रँक किती आहे, 66. मग तुम्हाला 7 सोडून द्यायला लागेल, हा तुम्हाला घ्यायला लागेल 8. एवढाच डिफरन्स आहे दोघांमध्ये. ठीक आहे. माझ्याकडे दुसरं एक्झाम्पल आहे. ओके, मी याला हाईड करतो. डेन्स रँक काय आहे तुमचा, कंटिन्युअस रँकिंग मेथड आहे, बरोबर. एवढं लक्षात ठेवायचं. डेन्स रँक ज्यावेळेस पण विचारतील त्यावेळेस सांगायचं आहे की इट इज युअर कंटिन्युअस रँकिंग मेथड. एक विंडो फंक्शन आहे बरं का महेश, विंडो फंक्शन. येस सर, येस. हा, ठीक आहे. मग ज्याला 95 मार्क्स आहे ऑब्व्हियसली याचा पहिला नंबर असेल. ठीक आहे, मी हे सगळे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये ऑलरेडी अरेंज केलेले. ठीक आहे. दुसरा नंबर, आता तुम्ही सांगा किती नंबर देऊ याला डेन्स रँक मध्ये. 90 ला 3 जण आहेत, मग तिघांचा नंबर काय दोन असेल, 2 दुसरा. इथे काय असेल, 3. तिसरा नंतर चौथा, 4 5 पाचवा, सहावा आणि 7वा. दिस इज युअर डेन्स रँक. डेन्स म्हणजे काय, कंटिन्युअस रँकिंग मेथड. ओके. आणि रँक काय असते तुमची, नॉन कंटिन्युअस रँकिंग मेथड. सेम रँक मध्ये पण 95 ला कितवा रँक, 1. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्हाला मॅचिंग म्हणजे कॉमन रँक आले त्यानंतरच तुम्हाला नॉन कंटिन्युअस मध्ये ते रँक सोडून द्यायला लागतात. ठीक आहे. याचा दुसरा. आता कितवा येईल 80 साठी, चौथा, नाही, दुसरा, 8. पाचवा, 5 पाचवा, 5. आता इथे 3 सेम आले, 1 2 3 4 5. 3 सेम आले ना, मग मला हा 5वा घ्यायला लागेल. 5वा काय असेल, 5वा. हा कितवा असेल, सातवा, ओके. हा असेल तुमचा 8वा, 9वा आणि 11. ही झाली तुमची रँकिंग करण्याची मेथड. एकामध्ये कंटिन्युअस रँक आपण घेतो जो की तुमचा डेन्स रँक आहे, आणि एकामध्ये आपण नॉन कंटिन्युअस रँक घेतो जो की तुमचा आहे रँक. ठीक आहे. विंडोज फंक्शन हे 2 आज आपण बघू, उद्या बाकीचे बघू. ठीक आहे. रो आयडी आहे, रो नंबर आहे, आपण उद्या बघू. पण हे तुम्हाला 2 समजले. एकामध्ये काय असतात, कंटिन्युअस रँकिंग, रँक हे कंटिन्युअस असतात, एकही व्हॅल्यू मध्ये मिस नसते. 1 2 3 आहे, 3 डबल आहे, मग 4 आहे, 5 6. पण रँक मध्ये कसं आहे, 1 2 3 4 मिसिंग आहे कारण 3 2 वेळेस आलेला आहे इथे. मग 4 च्या ऐवजी नंतर आपण घेतो 5 6 6, इथे 7 मिसिंग आहे कारण 6 2 वेळेस आलेला आहे. झाली तुमची नॉन कंटिन्युअस रँकिंग मेथड, दॅट इज युअर रँक. कन्फ्युज व्हायचं नाही. हे आहे तुमचे विंडोज फंक्शन. ठीक आहे. ठीक आहे, विंडोज फंक्शन्स. रँक आणि डेन्स रँक. ठीक आहे. इम्प्लिमेंट कसे करायचे, आता रँक कसा काढायचा. माझ्याकडे स्टुडंट टेबल आहे, त्याच टेबलवरती आपण रँक्स काढू. ठीक आहे. ठीक आहे, ह्या स्कोअरवरती आपण रँक्स काढू. ठीक आहे. पण त्याच्या अगोदर आपण ते रँक्स इथे काढून घेऊ. ठीक आहे. म्हणजे आपल्याला जे क्वेरीन आउटपुट येते ते बरोबर आहे की नाही आपण ठरवू. डेन्स अंडरस्कोर रँक अंडरस्कोर देऊन लिहितो आपण. ठीक आहे. आता मला सांगा, सगळ्यात अगोदर जर आपल्याला रँक्स काढायचे असतील तर आपल्याला काय पाहिजे, डेटा तुमचा कोणत्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे, न्यूमरिक, बरोबर आहे. मग जर मी 90चं रेकॉर्ड अगोदर घेतलं, सी व्हॉट आय विल डू, मी इथे घेतो. ठीक आहे. मी 90चं रेकॉर्ड पहिल्यांदा घेतो, परत 90 आहे का, एक्स बी, ठीक आहे, हे घेतलं 90 आहे का, सी, दिस इज युअर नेक्स्ट रेकॉर्ड. त्यानंतर कोणता आहे, 85 आहे. काय करतोय मी, फक्त डिसेंडिंग ऑर्डर मध्ये हे सगळ्या व्हॅल्यू हे घेतोय. मग 90 जर घेतलं तर 90चं करस्पॉन्डिंग रेकॉर्डच मला घ्यायला लागेल. ह्याचं रेकॉर्ड जे आहे तेच
घ्यायला लागतं, बरोबर ना. ऑर्डर बाय मध्ये असं फक्त हाच कॉलम नाही होत, त्याचे करस्पॉन्डिंग रेकॉर्ड सुद्धा खालीवर होतात, ऑर्डर मध्ये येतात. ठीक आहे. 85 झाला, हा तुमचा 85 आला इथे परत. ठीक आहे. मग तुमचा 80 आला, कंट्रोल एक्स कंट्रोल व्ही. मग तुमचा हा फ्रँक आला इथून, कंट्रोल एक्स कंट्रोल व्ही. तुमचा हँक आला इथून, कंट्रोल एक्स कंट्रोल व्ही. ओके. आता हे आले तुमचे डिसेंडिंग फॉर्मॅट मध्ये. आता तुम्ही मला याचे रँक आणि डेन्स रँक सांगा कसे असतील. एनीवन कसे असतील रँक आणि डेन्स रँक? 1 1 1 4 4 4 4 4 6 6. 7 8. ओके. हा. डेन्स रँक 1 1 1 2 नाही नाही तसं नाही. 1 1 1 2 2 3 4 5. परफेक्ट. हे तुम्हाला समजलं रँक आणि डेन्स रँक काय आहे. तर पुढचं इझी आहे, पुढचं काय त्यात अवघड नाही आहे. ठीक आहे. पुढचं क्वेरी करणं खूप इझी आहे, हे तुम्हाला समजणं गरजेचं असतं नेहमी. ठीक आहे. आता क्वेरी कशी करतो आपण बघा. सिलेक्ट. ठीक आहे. सिलेक्ट काय काय करतोय मी, मला सगळे कॉलम इथे चूज करता येतात. मी इथून सिलेक्ट मध्ये सिलेक्ट स्टारच्या ऐवजी मी सगळे कॉलमचे नावं घेतो, जे की आहे तुमचे स्टुडंट अंडरस्कोर ID, नंतर तुमचा आहे नेम आहे, नंतर आहे स्कोर. ठीक आहे. आणि नंतर आहे तुमचा क्लास. मग मी इथे कॉमा देऊन पुढे खालच्या लाईनला घेतो, मी बोलतो इथे रँक. रँक नंतर एक ओपनिंग क्लोजिंग पॅरेंथेसिस देतो. मी इथे असं ओव्हरवर्ड टाकतो आणि इथे कॉलम पॅरेंथेसिस मध्ये काय लिहितो, ऑर्डर बाय. ठीक आहे. ऑर्डर बाय. मी काय करतो इथे स्कोर. ठीक आहे. रँक कशाच्या बेसवरती पाहिजे तुम्हाला, रँक तर पाहिजे बरोबर, रँकिंग तर हवी आहे, पण कशाच्या बेसवरती, ओव्हर ऑर्डर बाय स्कोर डिसेंडिंग. स्कोर डिसेंडिंग म्हणजे ज्याचा स्कोर सगळ्यात जास्त त्याचा रँक 1 आला पाहिजे, बरोबर. जर इथे असेंडिंग म्हटलं तर ज्याचा रँक, ज्याचे मार्क्स सगळ्यात कमी त्याला पहिला नंबर होईल. ठीक आहे. आता इथे काय बोलतो मी, फ्रॉम टेबल नेम. टेबल नेम काय आहे आपलं, स्टुडंट्स. दॅट्स इट, डन. दॅट्स इट. आता मला सांगा याच्यामध्ये काय वेगळं आहे. आपण सिलेक्ट कॉलमची नावं घेतलेत जे की तुम्हाला आउटपुटला हवेत सगळे. ओके. ठीक आहे. मग कॉमा देऊन मी काय घेतलं, मी फक्त हे सेंटेन्स घेतले. ह्या सेंटेन्स मध्ये काय आहे, फक्त रँक वर्ड आहे. ओके. ओपनिंग क्लोजिंग पॅरेंथेसिस. ओव्हर कशावरती रँक करायचे तुम्हाला, याच्यावरती ऑर्डर बाय स्कोर डिसेंडिंग. ठीक आहे. ऑर्डर बाय क्लॉज आहे इथे. काय आहे ऑर्डर बाय म्हणजे काय, ऑर्डर बाय बघितलंय ना आपण. येस सर, असं ड्युटी. येस. ऑर्डर बाय असेंडिंग. येस. असेंडिंग लिहिण्याची गरज असते का, नाही, पण डिसेंडिंग आपल्याला लिहायला असते. लागतं. असेंडिंग जर मी असं घेतलं तर बाय डिफॉल्ट इट इज असेंडिंग. ठीक आहे. बाय डिफॉल्ट याला काय करेल, असेंडिंग म्हणजे सगळ्यात कमी मार्क ज्याला त्याला पहिला नंबर देईल तो. पण मला तसं नकोय, सगळ्यात जास्त मार्क आहे त्याला पहिला नंबर द्यायचा आहे. मग मी DESC घेतलं. आणि कोणत्या टेबल मधून घ्यायचं आहे, स्टुडंट्स टेबल मधून. मी याला एक्झिक्यूट करतो. लेट्स सी. आला तुमचा रँक. हेच रँक तुमचे, तुम्हाला काय बोललो होतो मी, इट इज युअर नॉन कंटिन्युअस रँकिंग मेथड. इथे मी कोणता वर्ड यूज केलाय, रँक यूज केलाय ना. सो हे तुमचे नॉन कंटिन्युअस रँकिंग मेथड आहे. बघा ही जे आपण इथे काढले, इथेच आले. आपल्याकडे एक रेकॉर्ड जास्त आहे का इकडे, ओके. काय एक रेकॉर्ड जास्त आलं इथे, बिकॉज आपण काय केलेलं आहे, हे रेकॉर्ड आपण नंतर हे डुप्लिकेट बनवलं होतं ना, लक्षात आलं का. हे रेकॉर्ड आपण नंतर ऍड केलं ना ह्या डेटा. ठीक आहे. ह्या डेटामध्ये जर ते रेकॉर्ड मी ऍड केलं, लेट्स सी, मग आपण रँक्स काढू, मग ते कम्पेअर करू. दॅट विल बी मोर इझी. ठीक आहे. दिस इज युअर, हा तुमचा येईल 5 1 2 3 4 5. दिस विल बी 5 as well. 5 5 7 8 and 9. ओके. मग हे तुमचे रँक्स यायला हवे ह्या डेटासाठी. सी 1 1 1 1 5 5 7 8 9 1 1 1 1 5 5 7 8 9. म्हणजे कशी रँकिंग केली लक्षात आली तुमच्या. हे काहीच नाही आहे, हे तुमचं सिलेक्ट स्टेटमेंट झालं, हे तुमचं रँकचं स्टेटमेंट झालं.
ठीक आहे, आणि फ्रॉम स्टुडंट टेबल. ठीक आहे, आता मला सांगा याचं नाव बदलायचं असेल तर काय करायला लागेल? रँक ओव्हर ऑर्डर बाय. बघा नाव कसं विचित्र आलंय ना, ते कसं करायला लागेल? रिनेम. कसं करतो आपण? रिनेम साठी कोणता वर्ड आहे आपल्याकडे? अलाइज. ॲज. आणि जर याला रँक म्हटलं तर बघा काय झालं क्वेरी मध्ये चेंज. सी, ॲज तुम्हाला आला रँक. आलं का? नाव चेंज झालं. म्हणजे इतकं सोपं आहे, काहीच नाही आहे, फक्त लॉजिक तुम्ही लक्षात ठेवलं चालेल. रँक साठी आपण काय ओव्हर कीवर्ड यूज करतो, किंवा त्यानंतर आपण ऑर्डर बाय देतो, इथे ओपनिंग क्लोजिंग पॅरेंथेसिस देतो, आणि जे पण फील्ड्स आहे त्या फील्ड्सला आणि रँकला आपण कॉमनली सेपरेट आउट करून एकच ह्या फील्डसाठी एवढे आर्ग्युमेंट दिले, जे की तुमचं आउटपुट असं आलेलं. ठीक आहे. डेन्स रँक काढायचं असेल तर काय करेल मी फक्त इथे काय बोलेल, DENSC अंडरस्कोर डेन्स अंडरस्कोर रँक. मग मला कोणता रँक भेटेल? आला का डेन्स रँक? कंटिन्युअस रँकिंग आली का? येस सर. 1 1 1 1 येस 2 2 3 4 5 1 1 1 1 2 2 3 4 5. ठीक आहे. आणि जर दोन्ही पाहिजे असेल तर रँक पण हवा एका कॉलम मध्ये, दुसऱ्या डेन्स रँक हवा. आता तुम्ही सांगा, आता आपण इतकं सिक्वल शिकलो, कसं करता येईल रे? कसं करायला लागेल? आता हे रँक लिहावं लागेल सर. अपडेट वापरायचं. अपडेट कशासाठी अपडेट वापरायचं? अपडेट नाही सर, कॉमा देऊन पुन्हा एकदा. अपडेट नाही, सॉरी. कॉमा देऊन रँक आणि डेस्टिनी दोघी. येस, कॉमा देऊन मला पूर्ण हे घ्यायला लागेल पुन्हा डेन्स रँकसाठी. इथे काय म्हणाल फक्त डेन्स रँक. आता इथे फक्त मला डेन्स रँकच्या इथे एकाच कॉलमला दोन नावं नाही देऊ शकत ना मी, रँक. रँक काढा लागेल. तर याला मी डेन्स रँक असं देतो. ठीक आहे, एलियास दिलाय आपण बेसिकली. काही वेगळं आहे का? नाही, हे आपण बघितलं, हे पण एक एलियास आहे. ठीक आहे. आणि याला जर मी एक्झिक्यूट केलं तर एरर आउट झाला, कारण का इथे कॉमाची गरज नाहीये. ठीक आहे, हे कॉमा नकोय. सी, तुमचं रँक पण आले, हे डेन्स रँक पण आले. हाच आउटपुट आपण इथे लॉजिकली काढला होता, आपण नाही का डिस्कस करून काढला होता ना, रँक कसं काम करतो, डेन्स रँक कसा करतो. सी, तोच आउटपुट तुम्हाला इथे भेटलेला आहे, आणि काहीच नाही आहे वेगळं याच्यामध्ये, फक्त ह्या गोष्टी आहेत. ठीक आहे, लक्षात आलं? येस सर. सर ते रँकचा यूज करताना आपला ऑर्डर बाय यूज करावाच लागेल ना, कंपल्सरी जाईल ते लिस्टचा. ऑब्विसली ऑर्डर बाय यूज करायलाच लागेल आपल्याला. फक्त इथे तुम्ही कोणत्या रँक कशावरती काढणार, डिसेंडिंग करायचं का असेंडिंग करायचं? आता जर समजा असेंडिंग केलं तर फरक काय पडेल? 60 ज्याला 60 मार्क आहे त्याचा रँक फर्स्ट होईल, बरोबर. एक असेंडिंग करू, एक डिसेंडिंग करू. बघा सी, आता इथे काय केलं मी, रँक काढताना काय बोललो, ऑर्डर बाय स्कोर. बट बाय डिफॉल्ट इथं काय असतो, ज्यावेळेस मी ऑर्डर बाय नंतर एखादं कॉलम म्हटलं आणि कॉलम नंतर मी स्पेसिफाय नाही केलं ते असेंडिंग आहे का डिसेंडिंग आहे, असं तर बाय डिफॉल्ट ते असेंडिंग आहे. मग ज्याचे सगळ्यात कमी मार्क्स त्याचा पहिला रँक, मग दुसरा रँक, मग तिसरा, मग चौथा. आणि ही कोणती रँक म्हणजे काय? नॉन कंटिन्युअस. कंटिन्युअस. 5 त्यांनी सोडून दिला बघा, सगळे 6 घेतले, उलट. ठीक आहे. आणि इथे डिसेंडिंगच घेतलं. इथे काय आहे, ते डेन्स रँक घेतलंय, पण ज्याला जास्त मार्क त्याला 1 1 दिलंय. अशा पद्धतीनं रँक आणि डेन्स रँकची पण प्रॅक्टिस करा. ठीक आहे. आता मग जर इथून मी हे काढून टाकलं आणि याच्यामध्ये एक आणखीन मॉडिफिकेशन केलं. ठीक आहे, मी असं म्हटलं पार्टिशन बाय क्लास, ऑर्डर बाय स्कोर. ओके, काय चुकलंय आपलं? काय फरक आहे याच्यामध्ये बघा बरं. पार्टिशन बाय क्लास आणि ऑर्डर बाय स्कोर. तर ज्यावेळेस मी पार्टिशन बाय इथे क्लास बोललो त्यावेळेस बघा ऑर्डर बाय स्कोर असेंडिंग आहे ना, तर डिसेंडिंग करूया, डिसेंडिंग. ठीक आहे. आता बघा ए मध्ये रँकिंग केलेलं आहे त्याने 90 90 90 साठी 1. ओके. आणि पार्टिशन बाय कोणता कॉलम आहे? क्लास. मग ए साठी वेगळे रँक येणार आणि बी साठी काय येणार?
वेगळे रँक येणार. सी ए साठी 1 आलाय, ए साठी 1च आहे कारण का ही व्हॅल्यू सेम आहे सगळ्यांची. मग हे 1 1 1. ओके. एचं चौथं रेकॉर्ड आहे 85, त्याचा रँक काय असेल 4 बिकॉज इट इज रँक, इट इज नॉन कंटिन्युअस रँकिंग मेथड. 2 3 गायब होणार, चौथा येणार. ठीक आहे. त्यानंतर काय येणार 5वा. सेम बी साठी परत पहिल्यापासून सुरू होईल 1 2 3 4 लाईक दॅट. ठीक आहे. मग जर तुम्हाला डिपार्टमेंट वाईज सॅलरी काढायची असेल तर त्या केसमध्ये आपण हे लॉजिक यूज करू काय करू शकतो, कॉम्प्लेक्स क्वेरीज मध्ये डिपार्टमेंट वाईज सॅलरी काढू शकतो, जे की आपण बघू नंतर. कॉम्प्लेक्स क्वेरीज साठी आपण एक सेपरेट सेशन ठेवू, सेपरेट क्लास ठेवू त्याच्यामध्ये. कॉम्प्लेक्स म्हणजे इतक्या कॉम्प्लेक्स नाही आहे, जे आपण ऑलरेडी बघितलंच आहे. ठीक आहे. मग इथे काय झालं, पार्टिशनिंग झाली ए ची आणि बी ची. कोणत्या कॉलम वरती पार्टिशनिंग केली आहे, क्लासवरती. मग ए साठी वेगळे रँक आणि बी साठी वेगळे रँक. याच्यामध्ये CDE जर असते तर सी साठी वेगळे रँक, डी साठी वेगळे 1 2 3 4, ई साठी परत 1 2 3 4 असे आले असते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने रँक आणि डेन्स रँक मध्ये काय डिफरन्स आहे हा तुम्हाला करायचा आहे, आणि तो क्वेरीच्या फॉर्म मध्ये आपण कसं एक्झिक्यूट करू शकतो हे पण तुम्हाला करायचं आहे. ओके. कुणाला काही क्वेश्चन आहे का याच्यामध्ये? एनी क्वेश्चन्स? रँक डेन्स रँक मध्ये आणि ग्रुप बाय मध्ये, हॅव्हिंग मध्ये काही क्वेश्चन्स आहेत का? सर ते रँकचा यूज करताना एक सिंगलच कॉलम चूज करावा लागेल, त्याच्यावरच ऑपरेशन आहे सर रँकचा. येस, रँक एकाच ह्याच्यावरती रँकिंग करू शकतो. ओके. चलो, एनी काही Yes. क्वेश्चन्स नसेल तर आपण उद्या आहे ते आपल्याला बघायचं रो नंबर. याच्यातले 2 फंक्शन्स आहेत, एक तर रो नंबर आहे आणि रो आयडी आहे, जे की मी इथून मागे शिकवलेले नव्हते. पण आज माझ्या मित्राला तुम्हाला सांगितलं दुपारी इंटरव्ह्यू होता, त्याच्यामध्ये ते क्वेश्चन्स विचारले होते, त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते क्वेश्चन्स आपण कव्हर करायला हवे. ठीक आहे. विल स्टॉप हिअर.